पाहूया आपण, पुढे जाऊया आपण एक्झिबिशनमध्ये. या तुम्ही सगळं माझ्यासोबत चला. पाहू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर आहेत. हे बघा, हे तर खूपच सुंदर वाटत आहे. सुंदर कोल्हापुरी साज आहे. सुंदर बनवलेलं आहे. बघा किती सुंदर आर्ट केलेलं आहे. चंद्रा, चंद्राचं प्रोडक्ट्स आहे सगळं. वारली. चला आपण एक्झिबिशन पाहायला आतमध्ये जाऊया. चला आता एक्झिबिशन सुरू झालं आहे आपल्या पाहायला. चला सुरुवात करूया आपण. या. पहिला सातारा जिल्ह्यातूनच सुरुवात झालेली आहे एक्झिबिशनला. ताईंकडे पूर्ण त्यांच्या सातारा जिल्ह्यामधलं कडधान्य आणलेलं आहे त्यांनी विकायला. तर तुम्ही इथे येऊन त्यांना त्यांच्या स्टॉलला येऊन तुम्ही मदत करा त्यांना विक्री करण्यासाठी, आणि त्यांच्याकडून विकत वगैरे घ्या, त्यांना सपोर्ट करा. हे धाराशिववरून आलेले आहेत. त्यांच्याकडे स्वतः बनवलेल्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर सुंदर असे त्यांनी बनवलेले आहे. तुम्ही माहिती सांगा थोडी. नमस्कार, माझं नाव श्रीकांत कुमार, मी धाराशिव इथून आलो. आपण मूर्त्यांची स्टॉल लावली. ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि इतिहास मूर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण बघायला स्टार्टिंग आपण इथं आहेत फ्रूट प्लेट. इथं आहे विना सेट, तुम्हाला 400 रुपयाला बसेल पूर्ण. त्याच्यानंतर आहेत 12 बलुद्दा, त्याच्यामध्ये कुंभारचा मार पर पीस 200 रुपयाला बसेल. आणि हे वालं पूर्ण कॉटन बॉल आहेत. त्याच्यामध्ये नवराणी, गोविंद, राधाकृष्ण, धान्य पाकडताना, कुरवड्या बनवताना, जात्यावरती लाटताना, रांगोळी काढताना, ताट बनवताना, तुळशीला पाणी घालताना 500 रुपयाला पर पीस तुम्हाला बसेल. अच्छा, ते स्वामी खूप सुंदर दिसत आहेत त्यांचं. 700 रुपयाला ते वटवृक्ष आणि स्वामी 700 रुपयाला विकतात. थँक्यू दादा. केकचं आणि केक्स किंवा वेगवेगळ्या व्हरायटीचे केक्स आहेत त्यांच्याकडे. थोडीशी माहिती द्या. नमस्कार. तर मी सांगली जिल्ह्यातून कासेगाव येथून प्रगती महिला स्वयंसहायता बचत गटातून आलेली आहे. तर मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी खूप छान रिस्पॉन्स आहे नव्या मुंबईकरांचा. तर तुम्हाला जर असे केक खायचे असतील, टेस्ट करायचे असतील, तर नक्की आपल्या स्टॉलला व्हिजिट करा. आपला स्टॉल नंबर आहे 95. आणि सांगण्यासारखं म्हणजे केक तर मार्केटमध्ये भरपूर मिळतात, पण ते 100% शाकाहारी, ताजे आणि हेल्दी असतात. का पण आम्ही देतोय 100% शाकाहारी, ताजे, मेड विथ लव केक. तोही गाईच्या दुधातील मावा केक. त्याचसोबत शुगर फ्री केक, प्लम केक, गुळातील केक असे नाविन्यपूर्ण केक आपल्याकडे आहेत. त्याचसोबत स्लाइस केकमध्ये बटर पायनॅपल केक म्हणून नवीन आपण लॉन्च केलं आहे, तर नक्की टेस्ट करायला विसरू नका.
धन्यवाद. आपला स्टॉल नंबर 95 आहे. गाईच्या दुधातील मावा केक, कासेगावचं सुप्रसिद्ध. मोबाईलमध्ये कनेक्ट करता येतो ना सगळं. हे आधी इथे गाडीवर ते घेऊन देत नाहीत ना भाड्याचं. त्या ताई अमरावतीत आले आहेत. त्यांच्याकडे सर्व अगरबत्तीचा प्रोडक्ट आहे. देवाच्या बद्दल सगळं काही यूज होतं ते सगळं त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे. ताई थोडं माहिती द्या. नमस्कार, मी सपना तायडे. अमरावतीवरून आमचा गट आलेला आहे. ही अगरबत्ती आहे. अशा 12 प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. सेंटेड आहे आणि ही माझं स्वतःचं ब्रँडिंग आहे. आणि हा सेंट असा आहे की आत्ता जसं तुम्ही घेता ना, जडल्यानंतरही सेंट तसाच येईल. धूप आहे, अगरबत्ती आहे, हनी आहे, मेळघाटमधून आणलेली कॉफी आहे. या सर्व प्रकारचं आमच्या स्टॉलमध्ये उपलब्ध आहे. नॅचरल पण आहे. ज्याला अस्थमा वगैरे आहे, ज्याला त्रास होतो श्वास घ्यायचा, त्याच्यासाठी पण आम्ही नॅचरल अगरबत्ती आणली. नमस्कार, माझं नाव इशिता साने. सफाळा वेस्टमध्ये आपलं मसाला मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे, जे आम्ही बचत गटातील महिलांसोबत चालवतो. आम्ही टोटल 10 प्रकारचे मसाले बनवतो. तर तुम्ही बघू शकता, हे आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स इथे लावलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपला मोस्ट सेलिंग आयटम आहे जो स्पेशल आगरी मसाला आहे. आगरी कोळी मसाला. कोणत्याच प्रकारचे कलर्स किंवा प्रिझर्वेटिव्ह आपण नाही वापरत. जो नॅचरल कलर आहे तोच आपण वापरतो. तुम्ही स्मेल करू शकतात. खूप सुंदर स्मेल येतं. याच्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या आणि 30 गरम मसाले वापरतो आपण. आणि सगळे मसाले साठवणुकीचे आहेत. त्यानंतर आपल्याकडे मालवणी मसाला आहे, शुद्ध काश्मीरी पावडर आहे, चिकन पकोडे आणि फिश फ्रायचा पण मसाला आहे, ते प्रीमिक्स आहे, चहाचा मसाला आहे जो पूर्णपणे आयुर्वेदिक घटक वापरून बनवलेला आहे. त्याच्यानंतर स्पेशल गरम मसाला आहे, चिकन मटनचा मसाला आहे, सावजीचा काळा मसाला आहे. त्यानंतर आपल्याकडे हळद आहे, जी आपण डिरेक्टली सांगलीतून गाठी आणून ते सुकवून दळतो. तर ती पण ती 100% शुद्ध आहे. आपण लहान मुलांना ती दुधात पण देऊ शकतो. तर असे आमचे पूर्ण 100% प्युअर असे 10 प्रोडक्ट आहेत. तरी आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आमचा स्टॉल नंबर आहे 85 थँक्यू. नमस्कार, मी प्रियंका सस्ते अहिल्यानगरवरून आलेली आहे. तर आम्ही प्रोडक्ट हळदीचं आणलेलं आहे. आम्ही स्वतःही घरी हळद बनवतो. म्हणजे 5, 6, 7, 8 महिने जवळपास लागतात. तेव्हा शेतातून ती बाहेर हळद निघते. त्याला मग नंतर ऑइल करायला म्हणजे हे करतो. मग आपण परत ह्याला दळतो आणि तेव्हा मग चाळल्याच्या नंतर ना अशा हळद बनतो. त्या ताई रायगड रोहामधून आलेल्या आहेत. तर तुम्ही काय काय आणलं तुम्ही सांगा. माझ्याकडे आम्ही कडवे वाळ आहे, गावठी ताईंचे कडवे वाल हे प्रसिद्ध आहेत वयाचे. प्रसिद्ध आहे. सर्वांनी लवकरात लवकर येऊन इथून घेऊन जावे, नाही हे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही. आणि दुसरं म्हटलं तर हे पोहे, गव्हाचे स्पेशल पोहे, प्रसिद्ध पोहे. त्याच्यानंतर आम्ही आणलेलं आहे नुसते ज्वारी बाजरी आणलेली आहे. त्याच्यानंतर नाचणीचे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत आणि खजूर लाडू आहेत. हे आम्ही महिलांनी स्वतः बनवलेले लाडू आहेत. दुसरं म्हणजे की आम्ही महिलांनी तयार केलेले पापड आहेत.
पालकचे पापड आहेत. त्याच्यानंतर एक तांदळाचे पापड, मसाला पापड आहे. तसेच त्याचप्रमाणे आमचे उडीद पापड, महिलांनी हाताने लाटलेले पापड आहेत, मशीनचे नाहीत. घरगुती पापड असल्यामुळे चविष्ट आणि रुचकर आहेत. तुम्ही सर्वांनी अवश्य येऊन भेट द्या आणि आम्ही महिलांनी केलेले पापड भेटच नका देऊ, सर्वांनी येऊन खरेदी करून घेऊन जायचं आहे घरी. नमस्ते. नमस्कार. सांगलीवरून आलेले आहे. तुमच्या तुम्ही माहिती द्या. आमच्याकडे घरातल्या आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, जांभूळ बियांची पावडर, जांभूळ दुधवले, पनीर, यांच्याकडे सर्व प्रकारचे सरबत आहेत जे आपण उन्हाळ्यामध्ये थंडाव्यासाठी यूज करू शकतो. गुळातले आवळा गुळ आणि आवळा पिठांचं मिश्रण आम्ही स्वतः बनवलं. त्यामध्ये कलर, शुगर, इसेन्स वगैरे काही नाही. टिकण्यासाठी फक्त आम्ही याच्यामध्ये 10% मेंटेन केलं आहे. वर्षभर टिकतो. आणि हा जो स्क्वॅश आहे ना, हा रोज सकाळी खाण्यासाठी घ्यायचा, केव्हाही पिला तरी चालते. त्यामध्ये पण गूळ, आलं आणि आवळा आम्ही स्वतः बनवतो. त्यामध्ये कैरी, शुगर आणि पुदिना तिघांचं मिश्रण आहे. आणि हा जांभूळ ज्यूस हा शुगरसाठी शुगर कंट्रोल करतो, एकदम नॅचरल. ताईंकडे जांभळाची पावडर आहे. ही बियांपासून बनवलेली आहे. ही डायबिटीजसाठी खूप उपयुक्त असते. तुम्ही येऊन त्वरित ताईंकडनं घेऊन जावे. धन्यवाद. ते ताई नागपूरवरून आलेले आहेत. ते तुमच्याकडे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत दिसते मला, थोडी माहिती देतात. नमस्कार, मी प्रिया कुटे भंडारा डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे. आमच्याकडे पूर्ण ॲलोवेरा बेस्ड प्रोडक्ट आहे. सगळे हर्बल आहे, नॅचरल आहे. त्यामध्ये आमच्याकडे आहे ब्युटी प्रोडक्ट्समध्ये ॲलोवेरा जेल आहे, जे सगळं डिमांडेड प्रोडक्ट आहे. हे हळदी आणि चंदनचं जेल आहे. हे नाईटला वापरतात. पिगमेंटेशन, पिंपल्स वगैरे असतील ते क्लिअर करण्यासाठी हा नाईटचं जेल आहे. तसंच त्याच प्रकारे आहे हा प्युअर नॅचरल ॲलोवेरा जेल, जे याच्यामध्ये आपण काही मिक्स करून लावू शकतो. प्रायमर म्हणून मॉइश्चरायझर देण्याचं काम करतो. त्यामध्ये आहे नीमवालं जेल. हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं थंड ठेवतं, त्यासाठी याचं काम चालतं. याच्यामध्ये आमच्याकडे छोट्या साईज आहे, मोठ्या साईज आहे, मीडियम साईज पण आहे. त्याचप्रकारे हे आजकाल हेअरफॉल खूप होऊन राहिलं. खूप केमिकल्सयुक्त शॅम्पू असतात. हे आम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट टाकून याच्यामध्ये शॅम्पू बनवलेला आहे. म्हणजे 8 प्रकारचे एक्सट्रॅक्ट आहे याच्यामध्ये. तुम्हाला शॅम्पू कंडिशनर यूज करायची गरज नाही. एकदम सिल्की सॉफ्ट केस होतात आणि हेअरफॉल पण खूप कमी होतो. याचं जास्त फेस येत नाही, कारण याच्यामध्ये आम्ही केमिकल सल्फेट वगैरे टाकत नाही. केस एकदम सॉफ्ट आणि सिल्की होतात. तसं सूप आहे आमच्याकडे. हे सगळे ट्रेडमध्ये यांचं सूप आहे, माणसो. याच्यामध्ये स्क्रब आहे, मुलतानी मिठी, चंदन पावडर, जे क्लिन्झिंग स्पाचं काम करतं. त्याच्यामध्ये हे सॉफ्टनेससाठी आहे, पिगमेंटेशन सोप, ही आहे नीम सोप, ग्लोईंग सोप आहे, ही हळदीची एकदम सॉफ्ट स्किन ठेवते, याच्यामुळे ड्राय स्किन होत नाही. तसंच महिलांसाठी आहे नॅचरलमध्ये हायड्रा फेशियल किट. याच्यामध्ये 5 स्टेपचे फेशियल किट आहे, ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग, स्किन, फेस पॅक, डिटॅनचं काम करतं आणि नॅचरल ग्लो आणतं. याच्यामध्ये 2 टाईपचे आहे. एक छोटा आहे ट्रायल पॅक म्हणून, तुम्ही एकदा यूज करू शकता. हे फक्त 80 रुपयाचे, स्वस्त आणि मस्त आणि नॅचरल. तसेच आमच्याकडे फेसवॉश पण आहे, मंजिस्टा बेस, नीम आणि ॲलोवेराचं, जे क्लिन्झिंगचं काम करतं आणि याची ड्राय स्किन होते, एकदम सॉफ्ट राहते. सगळे ताईंकडे पूर्ण ब्युटीचं प्रोडक्ट्स आहेत, जे आपल्याला एंट्री करतानाच राईट हँडला आपल्याला जे दिसलं होतं, मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं, ते त्यांचंच हे प्रोडक्ट आहे. ते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा. हो, आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7709093915. तसं तुम्ही स्कॅन पण करू शकता, ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. आमचं भूतिका @com आहे, www. थँक्यू. का तरीका वही दादा जालनाहून आलेले आहे. त्यांच्याकडे पूर्ण आदिवासी केलेले आहे. माझ्याकडे तीन फॅब्रिक आहे, कॉटन, गोवा आणि जॉर्जेट. हा जो आहे
प्युअर कॉटन शॉपमध्ये जॉर्जेटमध्ये 550चा आहे शॉप. असं डिवॉनमध्ये घेतला ना हा 750चा आहे आणि कॉटनचा जर घेतला तर हा 650चा आहे. मला ऑल साईजेस कलर्स वगैरे भरपूर मिळतात. दीदी नागालैंड से आई है। स्टॉल का आपके पास क्या क्या प्रोडक्ट है बता दीजिए। मेरे पास प्रोडक्ट है ज्वेलरी है नागालैंड का ट्रेडिशनल का ट्राइबल का जैसे हैंडमेड और ऐसा है ये की चेन बैग चार्म सब टाइप का छोटा चीज़ है. पाहू शकता तुम्ही इथे छान छान असं बनवलेलं आहे, लोकरपासून बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ये जितना नागालैंड में ट्राइब से वो ट्राइब का हिसाब से अलग अलग पहना के रखा हुआ है मेखला ये. बघू शकता तुम्ही त्यांनी त्यांचे जसं पोशाख वापरतात ना त्या पोशाखाप्रमाणे त्यांनी डॉल्स बनवलेले आहेत. इथे कॅपसुद्धा आहेत छान छान. हेअरबँड बनवली आहे, किती सुंदर बनवली आहे बघा. बैग्स हैंडमेड पाहू शकता तुम्ही किती छान छान बनवलं आहे त्यांनी. ट्रेडिशनल में पूरा पुढे त्यांचं नागालँडमध्ये जे काही कपडा यूज केला जातो ना लोकरपासून ते सर्व त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. त्यांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट द्या. प्लाझो वगैरे किती छान छान आहेत पाहू शकता. धन्यवाद. ही दीदी मध्य प्रदेशमधून आलेली आहे. त्यांच्या स्टॉलबद्दल तुम्हाला माहिती देते. त्यांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट द्या तुम्ही. सांगा. ये सिक्की आर्ट है और ये विलेज लाइफ है और ये बंदर का है. ऐसे ही बहुत सारे पेंटिंग है. अभी ये बनाए हैं इसको ते स्वतः बनवतात त्यांच्या इस हाताने. स्टिक से बनाया जाता है. ये नदी के किनारे मिलता है और मतलब जल्दी से नहीं मिलता है पर इसी से ये सब चीज़ बनाया जाता है. ये सब हम लोग इसे कट करते हैं डिज़ाइनिंग और फिर ये सब ऐसा बनाते हैं. फिर बनाने के बाद ऐसा पेंट करने के बाद ऐसा बनाते हैं. त्यांनी स्वतः हाताने बनवलेले पेंट्स आहेत. त्यांच्या इथे येऊन और इसको व्हिजिट द्या. बनाने के लिए बहुत टाइम लगता है और हार्ड वर्क तो यही है. और ये तो जानते हैं मार्केट नमस्ते दीदी. या दीदी आसामवरून आलेल्या आहेत. ते तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती देते. किती माहिती ये एक्चुअली सूट पीस है. मैं आसाम से आई हूँ. आसाम का हम लोग को ज़्यादातर प्रोडक्ट हैंडलूम ही होता है. मतलब आपका 100% हैंडलूम ही होता है. तो जितना भी यहाँ पे सारे प्योर हैंडलूम का है. सिल्क है, कॉटन है, एरी है, फिर आपका स्टॉल है, दुपट्टा है. ये सब गमछा बोलते हैं हम लोग जो सर्दियों में यूज़ होता है. पहनने वाला गमछा भी. बाकी ये सब साड़ी और सूट है.
पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज. ताई गडचिरोलीहून आलेले आहे. त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी स्वतः बनवलेलं हँडी 2024मध्ये सुद्धा या ताईंचा स्टॉल होता. आपण यांच्याकडून छोटंसं मिनी असं कासव घेतलं होतं त्यांनी स्वतः बनवलेलं. ते थोडी माहिती द्या तुमची. ह्या साखरेच्या वस्तू आहेत जे लाकडापासून बनते, जो आतमधला मोठा होतो त्याच्यापासून आम्ही तयार करतो. आणि हा हँडीचा एक तर लेडीजच बनवतो, जेंट्स नाही बनवतो. ही सुरुवात 50पासून होत आहे, तर 2000, 1300, 1200 याच्यापासून सुरुवात होते. ताई पुण्यावरून आलेले आहेत. त्यांच्याकडे पूर्ण ऑइल वगैरे ते प्रोडक्ट्स आहेत. ते तुम्ही माहिती द्या. मी स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि हे हेअर ऑइल आणि शॅम्पू असं ते कोणी डेव्हलप केलेलं आहे. होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असताना केसांच्या समस्या खूप आहेत लोकांना तुम्हाला लक्षात आलं. हेअर फॉल, डॅन्ड्रफ, हेअर थिनिंग किंवा यंगस्टर्समध्ये बाळीनेस हा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. एक अभ्यास करतो नॅचरल इंग्रेडियंट्स प्लस होमिओपॅथिक मेडिसिन ॲड करून प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहे. त्या किटमध्ये तुम्हाला हेअर ऑइल आणि शॅम्पू अशा 2 गोष्टी मिळणार आहेत. हे मोठं किट आहे आणि हे छोटं किट आहे आणि हे सगळे आलेले रिझल्ट आहेत. म्हणजे हेअरफॉल असेल, हेअर थिनिंग असेल, डॅन्ड्रफ असेल, हेअरचा कोणताही प्रॉब्लेम असेल, मेल फिमेल यंगस्टर्स सगळ्यांसाठी खूप बेस्ट आहे. नक्की सिडको एक्झिबिशन सेंटरला व्हिजिट करा आणि हे प्रोडक्ट बाय करून यूज करा. नमस्ते ताई. त्या ताई पालघरवरून आलेल्या आहेत. त्यांच्याकडे पूर्ण मला वारलीचं दिसलं म्हणून मी ते थांबले आणि त्यांच्या स्टॉलला व्हिजिट केली आहे. ते थोडं माहिती द्याल का तुम्ही? नमस्कार, माझं नाव आहे राजेश्री गडे. मी पालघरवरून आले. माझ्याकडे वारली पेंटिंग आहे. सगळ्या नॅचरलमध्ये आहेत, शेणावरच्या आहेत, मातीवरच्या आहेत आणि या पूर्ण लावलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होल पेंटिंगमध्ये कोट्या आहेत. किचन आणि काकडी गिफ्ट असतात. किचन होल्डर आहे, टी पोस्टर्स आहेत, ज्वेलरी बॉक्सिंग माझं रायगड जिल्ह्यातून नेरळला आहे. तिथून आम्ही सगळं बायकांना काम देतो पॅचवर्कचं. म्हणजे कुशन कवर 400चे पेअर आहे. महिला मंडळांनी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत पूर्ण. ताई रायगडवरून नेरळवरून आलेल्या आहेत. हो, आणि डिझाईन्स माझ्या असतात सगळे त्यांना शिकवतो मी. नेटचे शिवत छोटे आहेत, ब्लाउजेस, जॅकेट, छोटे डिझायनर. खूप छान असे ब्लाऊज त्यांनी बनवलेले आहेत पॅचवर्कमध्ये. मस्त खूप सुंदर दिसत आहेत. पहा तुम्ही डिझायनर जॅकेट पण सुंदर आहे बघा. सगळ्या सायझेसमध्ये आहे. तुम्ही या, नक्की या, तुम्हाला सगळ्या सायझेसमध्ये मिळतील. त्यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या सर्वांनी. काही स्टॉल नंबर काय तुमचा? 217. 217 त्यांचं स्टॉल आहे. या तुम्ही व्हिजिट द्या. काही गोंदियावरून आलेले आहे. त्यांच्याकडे पूर्ण हँडमेड सर्व बनवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. काही माहिती द्या तुमच्या प्रोडक्टबद्दल. नमस्कार, मी पुणे जिल्ह्यातून आलेली आहे. माझं नाव सुनीता महिलापती गंगाधरी, गोंदिया तालुका इथून आलेली आहे मी. माझे प्रोडक्ट हे बांबूचे आहेत. बांबूपासून मी
जाम आहे, हे बॉक्स आहे, हे पेन्सिल बॉक्स आहे, तर अजून फ्लॉवर पाट आहे, पेन बॉक्स आहे, असे विविध याच्यातले बांबूपासून तयार झालेली वस्तू जे लॅम्प आहे ग्रामीण भागातून त्या महिला उद्योग जे असतात तर महिला घरोघरी बांबूपासून जे तयार केलेल्या वस्तू आहेत ते त्यांनी विकायला ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही या त्यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि खरेदी करा. स्टॉल नंबर काय तुमचा? धन्यवाद. या काही गोंदियावरून आलेले आहेत. त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी स्वतः पेंट केलेलं हँड पेंट आहे ते. काही तुम्ही माहिती आहे तुमच्या स्टॉलबद्दल? नमस्कार, मी सौ योगिता निमेश मोजे, मुक्कामपूर कवलीवाडा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. आणि माझ्या समूहाचे नाव आहे शिल्पीसाठी SC. माझ्या समूहाचा व्यवसाय आहे गोंड पेंटिंग आणि माझ्या समूहामध्ये एकूण 12 सदस्य आहेत. 12 सदस्य सगळे आर्टिस्ट झालेले आहेत आणि त्यांना गोंड पेंटिंग मी स्वतः शिकवते. सुरुवात मी एकटीपासून केलेली होती आणि आज माझ्याकडे 12 समूहातील महिला त्याच्यात आर्टिस्ट झालेल्याच आहेत. तरी अशा 200 महिलांना आणि मुलं, बेरोजगार मुली आणि महिला अशा 200 मुलींना मी ट्रेनिंग दिलेलं आहे गोंड पेंटिंगचं. त्याच्यामध्ये काही अपंग मुली पण आहेत जे ऐकू शकत नाही आणि बोलू शकत नाही. त्यांनासुद्धा मी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या आत्मनिर्भर झालेल्या आहेत. अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्या पेंटिंग करत आहेत आणि ही पेंटिंग एक आपल्या आदिवासी समाजातील एक पेंटिंग आहे. म्हणजे आदिवासी लोक प्रकृतीशी म्हणजे पशु पक्षी प्राणी याच्याशी कशी त्यांचा ताळमेळ असतो या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पेंटिंगच्या माध्यमातून दाखवत असतो. तसेच आदिवासी संस्कृतीसुद्धा आम्ही पेंटिंगवर काढत असतो. म्हणजे जी आदिवासी संस्कृती आहे ही आता लुप्त होत चाललेली आहे. तर नवीन पिढीनं आपल्याला ते कसं दाखवायला पाहिजे तर ते पेंटिंगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मी जीवन ठेवत आहे. म्हणजे याला एक संस्कृतीचे जतन म्हटलं जाईल. तर असं माझे हे आदिवासी पेंटिंगचं मी सांगितलेलं आहे आणि माझा स्टॉल नंबर आहे 223, मुंबई महालक्ष्मी सरस, वाशी. इथं 24 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हा स्टॉल लागलेला आहे. तर सर्वांना मी अशी विनंती करेन की सगळे या आणि आमच्या पेंटिंगची खरेदी करा. त्याच्यात म्हणजे दिसते तर पेंटिंग आहे पण याच्यात एक कल्चर म्हणजे संस्कृती एक स्टोरीसुद्धा लपलेली आहे. प्रत्येक पेंटिंगची वेगवेगळी थीम असते तर त्याच्यामागे ती थीम आम्ही त्यांना समजावून सांगतो कस्टमरला. तर नक्की या आणि हे महालक्ष्मी सरसमध्ये सगळ्या महिला बचत गटांचे हाताने बनवलेले प्रोडक्ट आहेत, खाण्याच्या वस्तू आहेत, हस्तकलेच्या वस्तू आहेत आणि खरेदी करा. हे काही महाबळेश्वरून आलेलं आहे. त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी मेन म्हणजे महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हा प्रोडक्ट्स आहे. तर थोडी माहिती द्या तुमच्या स्टॉलबद्दल. नमस्कार, मी महाबळेश्वर महिला फार्मर प्रोसेस कंपनी महाबळेश्वर येथून आलेली आहे. सातारा जिल्ह्यात आमचं महाबळेश्वर हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. तिथे स्पेशल आपली स्ट्रॉबेरी आहे आणि स्ट्रॉबेरीचे रोल आहे. स्ट्रॉबेरीचं पल्प तयार करून तो उन्हात सुकवला जातो आणि मग त्याचे रोल तयार केले जातात. लहान मुलं हे खूप आवडीने खातात. तसंच आपण जसं खेळच्या म्हणजे कैरीचं लोणचं वगैरे खातो तसं आम्ही एक नवीन पदार्थ तयार केला आहे. स्ट्रॉबेरीचं लोणचं कच्च्या स्ट्रॉबेरीपासून तयार केलं जातं आणि हे आता ज्या आपल्या महिला वगैरे आहेत किंवा आपले घरातले लोक वगैरे असतात ते कच्च्या कैरीचं जसं आवडीनं लोणचं खातात तसं ह्याचाही आस्वाद घ्यायला सगळे लोक आता नवीन तयार होतात. पहिल्यांदा आपण स्ट्रॉबेरीचं लोणचं पाहिलेलं आहे. सर्वांनी यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि त्वरित ते प्रोडक्ट घेऊन जा घरी. तर अशा प्रकारे खूप सारे स्टॉल लागलेले आहेत महिला उद्योगचे. तर तुम्ही सर्वांनी या इथे व्हिजिट द्या, खा प्या आणि मस्त राहा. अशा प्रकारे आपलं महालक्ष्मी सरस एक्झिबिशन पाहून झालेलं आहे.